हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण बघतोय एकदम स्पेशल रेसिपी, तो म्हणजेच केक, आणि तोही आपण बेक न करता बनवतोय. तर बनवायला खूप सोपं आहे आणि बघा दिसायला किती मस्त दिसतो. एकदम चविष्ट चवदार असा आहे आणि हेल्पफुल आहे आरोग्यासाठी, कारण आपण यामध्ये रवा वापरलेला आहे, मैदा वगैरे अजिबात वापरलेला नाही आहे. आणि बघा एकदम स्पॉन्जी असा झालेला आहे आणि बनवायला खूप सुंदर सोपा आहे. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. बघा मी तुम्हाला कट करून दाखवते. एक पीस किती मस्त असा झालेला आहे, जाळीदार आणि चविष्ट. तर दिसायला जेवढा हा मस्त दिसतो ना, चवीला तितकाच मस्त आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा सुरुवातीला मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी 3 ते 4 चमचे बटर घेतलेलं आहे. बटर थोडंसं मेल्ट करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी 1 वाटीपेक्षा जराशी कमी साखर घातलेली आहे, पिठी साखर, आणि सगळं मस्त मिक्स करून घेते आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. बटरच्या जागेवर तुम्ही तेलाचा वापर केलाही तरीही चालेल, पण बटरने याचा जो फ्लेवर असतो आणि जो स्वाद असतो तो एकदम भरभरून मस्त येतो. तर बटर यामध्ये आता मस्त असं मिक्स करून घेतलं आहे बघा मी. तर अशाच प्रकारे आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आता आपण काय करूयात, यामध्ये पुढचे इन्ग्रीडियंट घालूयात. तर यामध्ये मी घालते आता दही. तर दही मी इथे अर्धा वाटी घेतलेलं आहे आणि हे जास्त आंबट दही नाही आहे, नॉर्मल दही आहे. तर यालासुद्धा मस्त मिक्स करून घेऊयात. हे बघा अशा प्रकारे. आणि हे तुम्ही एकदम सहज सोप्या पद्धतीने बनवू शकता. यामध्ये काही झंझट नाही आहे. एकदम हेल्दी रेसिपी आहे. मुलांच्या आता सुट्ट्या चालू झालेल्या आहेत, तर त्यांना सारखं काही ना काही खायला लागत असतं. तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. आता यामध्ये बघा मी घालते आहे 1 वाटी रवा. तर हा मी बारीकवाला रवा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जाडावाला रवा एकदा मिक्सरमधून घालून काढून घ्या, म्हणजे मग हा एकदम बारीक होऊन जाईल. तर बारीक रवा घेतलेला आहे आणि याला मी मिक्स केलं आहे. तर बघा मिश्रण अशा प्रकारे झालेलं आहे घट्ट. तर आपल्याला काय करायचं, आता यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे. तर इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. तर जर आपल्याला गरज पडली तर आपण यामध्ये आणखी दूध घालू शकतो आणि याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि जास्त आपल्याला कोणतेही झंझट, इन्ग्रीडियंट वगैरे काही नाही आहे. एकदम साधी सरळ रेसिपी आहे. तर बघा असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं-थोडं करून दूध घालायचं आहे. एकदा सगळं नाही घालायचं आहे, नाहीतर मग काय होईल, मिश्रण आपलं एकदम जास्त पातळ होईल. तर बघा आता यामध्ये रवा आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, रव्याला थोडंसं रेस्टवर ठेवायचं आहे. कारण काय आहे, की रवा थोडासा थोड्या वेळाने घट्ट होईल आणि फुलेल. तर बघा आता मी सगळं यामध्ये दूध घातलेलं आहे आणि मिश्रण एकदम मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपण जेव्हा केकचं बॅटर बनवतो, तर एका डायरेक्शनमध्ये आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे. तर बघा आता मिश्रण आपलं तयार झालेलं आहे परफेक्टली. आता काय करूयात, यावरती झाकण ठेवूयात आणि याला 15 ते 20 मिनिटासाठी रेस्टला ठेवून देऊयात. तर 15 मिनिटासाठी मी याला ठेवून देते. तर 15 मिनिटाच्या नंतर बघा आपलं बॅटर एकदम मस्त असं झालेलं आहे. जास्त घट्ट नाही आहे, जास्त पातळ नाही आहे. तर जर तुम्हाला जास्त घट्ट वाटलं तर थोडंसं दूध तुम्ही यामध्ये घालू शकता. तर बघा आता यामध्ये घालूयात व्हॅनिला एसेन्स. तर इथे मी 1 चमचा व्हॅनिला एसेन्स वापरत आहे. तर व्हॅनिला एसेन्सने काय होतं, की याची जी चव असते ती मस्त येते आणि याची जी खुशबू असते, सुवास असतो, तो एकदम मस्त येतो. तर त्यामुळे 1 चम्मच इथे घालून घ्या व्हॅनिला एसेन्स. त्यानंतर आता बघा बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता बघा मी याला वाट्यांमध्ये स्टीम करणार आहे. त्यामुळे मी अशा लहान-लहान स्टीलच्या वाट्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये थोडंसं तेल घालून याला ग्रीस करून घेते. जर तुमच्याकडे कपकेकचे मोल्ड असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. त्यामध्ये सुद्धा एकदम मस्त असा केक होतो. तर बघा मी आता आपल्या घरामध्ये ज्या वाट्या किचनमध्ये अवेलेबल असतात त्याच घेतलेल्या आहेत आणि त्यांना मस्त असं ग्रीस करून घेते तेलाने. म्हणजे काय होईल, की जेव्हा आपण याला डिमोल्ड करू ते एकदम पटकन निघून येतील. तर असं सगळ्या वाट्यांना काय करायचं, मस्त ग्रीस करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. तर वाट्या आपल्या एकदम मस्त ग्रीस करून झालेल्या आहेत. आता काय करूयात, जे आपण केकचं बॅटर बनवून ठेवलं आहे त्यामध्ये घालायचं आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमच्यापेक्षा कमी बेकिंग सोडा वापरायचा आहे.
म्हणजे 1 ते 2 पिंच आपल्याला बेकिंग सोडा वापरायचा आहे. तर मी आता सुरुवातीला बेकिंग पावडर घालून याला मिक्स केलं आहे. आता यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घालते आहे. तर बेकिंग सोड्याचं प्रमाण आपल्याला कमी ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं की हा एकदम मस्त असा स्पॉन्ज बनतो. तर इथे मी अर्धा चमच्यापेक्षाही कमी एकदम बेकिंग सोडा घातलेला आहे आणि बॅटर एकदम मिक्स केलं आहे. तर ज्यावेळेला आपल्याला बेक करायला किंवा मग स्टीम करायला ठेवायचं तेव्हाच सोडा यामध्ये घालून घ्यायचा आहे, बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे. जर सुरुवातीला आपण घातली तर मग मात्र हे व्यवस्थित फुलत नाहीत. आणि एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता तोपर्यंत वाट्यांमध्ये बॅटर ओतून घेते आहे. हे बघा अशा प्रकारे. तर आपल्याला जेव्हा पण केक बेक करायचा आहे किंवा स्टीम करायचा आहे, तर सुरुवातीला आपल्याला ज्यामध्ये आपल्याला बेक करायचा आहे केक किंवा स्टीम करायचं आहे, ते भांडं पहिला प्रीहीट करून घ्यायचं आहे. आणि जर स्टीम करणार असाल तर पाणी सुरुवातीला उकळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं की एकदम परफेक्टली फुलतात, अजिबात पचकत वगैरे नाही. तर यामध्ये बघा आता सगळ्या वाट्यांमध्ये मी इव्हनली बॅटर घालून घेते आहे. तर बघा मी ते 4 वाट्यांचा वापर केलेला आहे. आता यामध्ये सगळ्यामध्ये मी बॅटर घालून घेतलं आहे. आता त्याला थोडंसं असं थपथपवून घ्यायचं आहे, म्हणजे बॅटर एकदम इव्हनली सगळीकडे स्प्रेड होईल आणि यामध्ये जी एअर असेल तर ते निघून जाईल. आता यामध्ये मी घालते आहे 1-1 बदाम. सगळ्यांमध्ये बॅटर मी घालून घेतलेलं आहे. एक-एक आता आपण काय करूयात यामध्ये बदाम घालून घेऊयात. म्हणजे काय होतं दिसायला मस्त दिसतं. तर एक-एक बदाम इथे मी घालते आहे. तुम्ही या जागेवरती टुटी फ्रुटी किंवा मग ड्रायफ्रूट कोणतेही तुमच्या आवडीचे घालू शकता. तर आता मी सुरुवातीला टॉपवरती हा बदाम घातलेला आहे. तर जेव्हा आपण याला डिमोल्ड करू तर हा बॉटमला जाईल, कारण आपण यामध्ये पिठाचा वगैरे वापर केलेला नाही आहे. जेव्हा आपण ड्रायफ्रूट पिठामध्ये मिक्स करून घालतो तर तेव्हा ते वरच्यावर राहतात, अन्यथा खाली जातात तळाला. तर बघा मी टोपात पाणी गरम केलेलं आहे. आता त्यामध्ये हे वाट्या ठेवून देते आहे आणि यावरती झाकण ठेवूयात आणि याला स्टीम करूयात 15 ते 20 मिनटं. त्याच्या व्यतिरिक्त जास्त टायमाची गरज नाही आहे. जर आपल्याला बेक करायचं असेल तर जास्त वेळ लागेल. तर बघा 15 ते 20 मिनटं झालेले आहेत आणि मस्त असे आपले एकदम केक सुंदर दिसत आहेत बघा. तर टूथपिक घालून चेक करूयात तर एकदम मस्त निघते आणि अजिबात याला चिपकत नाही आहे मिश्रण. म्हणजे आपला केक परफेक्टली बेक झालेला आहे. तर आता आपण काय करूयात त्यांना काढून घेऊयात. तर पकडच्या साहाय्याने मी याला काढून घेते बघा. तर तो मिश्रण आणि टोप सध्या गरम आहे, त्यामुळे असं सांभाळून काढायचं आहे. आणि एकदम मस्त असे आपले केक निघालेले आहेत बघा. तर यांना आता आपण थंड होऊन देऊयात रूम टेम्परेचरवरती. जेव्हा पूर्णपणे थंड होतील तेव्हा आपण याला डिमोल्ड करूयात. तर केक आपले एकदम पूर्णपणे थंड झालेले आहेत. यांना डिमोल्ड करून घेऊयात. तर बघा यांचे मी एजेस जे आहेत ते सुरीच्या साहाय्याने असे लूज करून घेते. म्हणजे काय होईल की एकदम परफेक्ट निघेल. तर हे बघा किती मस्त असा निघालेला आहे. आणि बॉटमला मी म्हटले ना, बॉटमला याचा बदामाचा पीस येईल. तर बदाम एकदम बघा बॉटमला आलेला आहे सेंटरला. तर असेच सगळे मी काढून घेते आहे. एकदम मस्त असे केक निघतात बघा. अजिबात काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि एकदम परफेक्टली निघत आहेत. असेच आपल्याला काय करायचे सगळे काढून घ्यायचे आहेत. आणि बघा एकदम मस्त आपले परफेक्टली रव्याचे केक तयार झालेले आहेत, बटर केक. आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने एकदम कमी साहित्यामध्ये. आणि बघा स्पॉन्ज एकदम मस्त असा आलेला आहे. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा. हे बघा मी तुम्हाला एक कट करून सुद्धा दाखवते किती मस्त असा झालेला आहे. एकदम नरम, जाळीदार आणि लुसलुशीत असा झालेला आहे. बघा दिसायला पण किती मस्त दिसतोय, चवीला तितकाच मस्त आहे. तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत तर काळजी घ्या. अशाच नवीन रेसिपी ट्राय करत राहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.